रूपड हो गोडस जस हरणीच पाडस लाडी लाडकी आजाची लाडी लाडकी आजाची लाडी लाडकी समद्यांची अरे लाडी लाडकी समद्यांची अवती भवती डोंगर झाडी मदी हुंदडते लाडी अवती भवती डोंगर झाडी मदी हुंदडते लाडी
नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. छान. काय लाडे, सगळी मुलं आली का? हो आली. छान छान. चला आता आपण हजेरी घेऊ. काय खरं ना? हा चला. हा, लाडी लक्ष्मण पवार. हजर. छान. बाय बाय. रेखा वालकू हिंदोळे. हजर. हा, मारुती वालकू हिंदोळे. हजर. अरे कुठे आहे मारुती? मारुती वालकू हिंदोळे. अरे तू वर काय करतोस? खाली उतर. मास्तर भाऊ. हा बरं आलो. अरे इकडे. हा, जरा वर्गाकडे लक्ष ठेव आणि हजेरी घे. हा, मी आलो आता. लाडी लक्ष्मण पवार. अरे मीच ना. रेखा वालकू हिंदोळे. हजर. और कागद वाचून जावा मास्तर. का तुम्ही का वाचत नाही? कसा वाचणार? बापसानं शाळेत घातलंच नाही. काळा अक्षर म्हैस बराबर. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला, लिहायला वाचायला शिका. रात्रीच्या वेळी माझ्याकडे येत चला, मी शिकवीन तुम्हाला. पण ते होणार नाही तुमच्याकडून. काय करायचं मास्तर, येलच मिळत नाही. शिकायला वेळ मिळत नाही, दारू पिऊन झिंगायला मात्र वेळ मिळतो. असंच ना? कुणाचा कागद आहे मास्तर? आता कविता म्हणायची. कोण म्हणणार कविता? सुशा तू म्हण. लाडी ग लाडी तुला आणली घोरी, घोरीवर बसला भवरा, तोच लाडीचा नवरा. ए सुशे चिप. आता गणित करा. 5 पैशाला पेपर मिरची 1 गोळी, तर 10 पैशाला एक चिप. गोळी खायला मिळते का आपल्याला? त्यापेक्षा बोराची गणित घाल. हे सुशे आता चिप बसती का लावू उठा बशा करायला? गुरुजी मी आहे का तू? आता लाडी गुरुजी वाणी बोलली. जमीन विकलीस ना तू, आता झोपडं सुद्धा मोडावं लागणार तुला. तुझी जमीन ताब्यात घ्यायला येणार आहेत ते लोक. म्हणजे माझं झोपडं बी मोडणार? अरे निरक्षर पडला ना तुम्ही, असेच बनवणार लोक तुम्हाला. बारक्या तू? 2 दिवस सुट्टी आहे आम्हाला. अरे वा. हे घे. काय आणलंस? डाल्यानं चुरमुर. अरे वा रे माझ्या लेकरा. हात पाय धुवूनशी घे, लारी येईलच आवरा चालत ना. लाडी येते, सांगू नको बरं का? कोण हाय? वलक. सुमी. नाही, पोरगी असे मजात बांगड्या आहेत काय? बारक्या तू? लाड्या कवरे जराने चिपटा कारलास. थांब
आधी बोल, मगशी देतो. का ग लाडे, 2 कोसावरूनशी त्यानं तुझ्यासाठी खाऊ आणला आणि तू एकलीच खातस? पोरांदू, आता उनी उनी भाकर खाऊन शिग्या. चुरमुरा सांच्याला खावा. लाडे लाडे, काय रे मंगल्या मामा? अरे बोल तरी. पाणी दे पहिला. अरे पण आवरा पलत कला यायलास? सांगतो बाय, आता डोंगरावर गेलतो. लाडीच्या आज्याला लय खोक लागून राहिला. आज्याला बरं नाही काय? कस तरी करते अब. अरे देवा, चल चल बघून शेऊ चल. आहे, चल लवकर. चल येते चल. हे आहे, चल लवकर. अरे तुम्ही व्हा पुरं, मी त्या वैदू बाबाला घेऊन येते. खबर आजाची हो आली, लाडी भेटाया चालली. खबर आजाची हो आली, लाडी भेटाया चालली. दूर आजाच झोपड, लाडी डोंगर माथा चढ चढ चढ. खबर आजाची हो आली, लाडी भेटाया चालली. खबर आजाची हो आली, लाडी भेटाया चालली. दूर आजाच झोपड, लाडी डोंगर माथा चढ चढ चढ. खबर आजाची हो आली, लाडी भेटाया चालली. खबर आजाची हो आली, लाडी भेटाया चालली. लाडी भेटाया चालली. आजा, काय झालं रे तुला? सांग ना मला, सांग ना. आजा, पाणी देऊ? आजा, चुरमुरा खातास? बारकू दादाना हाणलंय तालुक्याशी.
बा काय होतं रे तुला बरं नाही का हा हे, तू ऐकलीस वैदू बाबा आलता ना तुझ्या बरोबर तो काय गेला तो काय आयला काय झालं रे माझ्या दोस्ता आणि असा अंधारात का पडलास बाहेर वाऱ्यावर चल पोरा हे घोंगड बाहेर घाल चल जा सांभाळ आजा तू काय बी काळजी करू नकस वैदू बाबा आलाय तो तुला दवा दे मग माझा आजा एकदम बरा होईल तुला 7दा सांगितलं डोंगरावर राहू नगस खाली उतर डोंगर चढून मीच मरून शिन जाईल अरे मला दवा द्याय आयलास आणि तूच खोकूनची राहिलास पहिला तूच दवा घे काय आता माझ्यावरच उलटलास का तुला काय झालं ते सांग पहिला वैदू बाबा पहिलं माझ्या आज्याला तपासा डॉक्टर तपासतो तसा अन मग औरी कडक दवा द्या की माझा आजा ठणठणीत बरा जायला पाहिजे नाहीतर बघा तुमची झोलीच पलवून नेईन ए फटाकडे लई चोरू चोरू बोलतेस तुझ्या तोंडाला तुंबडी लावू का अगं तुझा आजा बरा कसा होणार डोकरा झालाय तो माझ्या आजाला डोकरा बोलतोस डोकऱ्या तुझा बापूस खेळतोस का झोंबी चल होऊन जाऊ दे बा अरे तुझ्या जीवाला बरं नाही म्हणून तुम्ही सांगाव धरलास आणि तू झोंबी खेळायला निघलास हा आजा गावच्या जत्रेत कुस्ती लावा तुमची 2 म्हाताऱ्या पैलवानांची कुणी बी पडा आणि आम्हाला द्या खाऊचा पुडा आजा फसवलीस आम्हाला आजा आता देव का एकदा बुका पाटील का ढाम केलंस 8 दिवस झाले तू आईलीच नाही इकडं तेव्हा तुला बघूशी वाटली म्हणून जरा गंमत केली म्हाताऱ्या तुझी गंमत झाली पण माझा जीव गेला आता फिरूनशी येणार नाही तू मराया टेकला तरी तू नग येऊस आता यमाचा रेडा आईला मला न्याया तर त्याच्याशी टक्कर द्याया तुलाच वर पटवीन मी पहिला तू वर गेला ना तर तिथं पण तक्रार केलं तर राहशील हो काय टाइम घेतला माझा माहित आहे रे लई टायमाचा बंदा तू तुला काय मुंबईची गाडी पकडायची आहे कौरी गुरु गुरु करतोय कावाची घे. बिडी पी. हे बघ म्हाताऱ्या तू असा वागलास ना तर त्या गोष्टीतल्या पोरासारखी तुझी गत होईल तुला माहित आहे ना ती गोष्ट कंची रे वैदू बाबा लांडग्याची ती वय ती ठाव आहे आम्हाला लांडगा आला रे आला तशी गत होईल बघ तुझी आजा म्हणून म्हणतो म्हाताऱ्या पुन्हा असं ढोंग करू नकोस शहाणा असेल तर खालच्या पाड्यावर रेवाला चल हा बा चल माझ्या घरला अय आजारी पडलास तर कोण दवा देईल तुला हो ना आजा चल आमच्या बरोबर नको मी आहेच बारा आहे अरे ही मोकली हवा हाच माझा दवा आहे हर पावसा पावसा हो हर पावसा पावसा कार रागावला सार पावसा पावसा कार रागावला सा आम्हा दिन दुबळ्यावरी देव कोपला का सार पावसा पावसा
सारी झाडी गेली, जमीन भेगाळून गेली. सुकून सारी झाडी गेली, जमीन भेगाळून गेली. ओढे नाले आटून गेले, प्राण कासा भीस झाले. ओढे नाले आटून गेले, प्राण कासा भीस झाले. आर पावसा पावसा, ओ आर पावसा पावसा, कार रागावला सार. पावसा पावसा, कार रागावला सा. आम्हा दिन दुबळ्यावरी देव कोपला कासार. पावसा पावसा. लाडे, गुरुजी तुम्ही पण जाणार? नाही बाळ, मला जाऊन कसं चालेल? गुरुजी मला मोप शिकायचं आहे. बारकू दादावानी मोठ्या शाळेत जायचं आहे. होय बाळ, मी तुला तालुक्याच्या शाळेत पाठवेन. बस. काय मंडळी, काय बघताय? काय बघाया आहे मास्तर, पाण्याचं एक टिपूस पण नाही. मिरी गायलं तसंच गेलं. 2 महिने झाले पाण्याचं एक थेंब पण नाही, पिवाला पण पाणी नाही. समजा आगार कसं कोरडं ठाक झाले. पाखरं पण पाण्याशिवाय तडफडून मरायला लागली. काय करावा काही समजू नाही. देवाचा कोप झालाय. गावच्या देवाला बकरं तरी दिलं पाहिजे, नाहीतर कोंबडं तरी कापा. छान. म्हणजे देवापुढे कोंबडं बकरं कापलं तर पाऊस पडेल, असत ना? वय मास्तर, देवाला निवद दावला का देव पावला. काय रे झिपरू, यापूर्वी देवाला कधी बकऱ्याचा नैवेद्य दिला होता का तुम्ही? होय तर, काही केळा दिला. देवानं खाल्ला का तो? नाही, पण खाल्ला असणार. तुम्ही पाहिलाय खाताना कधी? का हो लाडीचे आजोबा? नाही बा, पाहिला नाही. हो, म्हणजे देवाचं नुसतं नाव. देवाच्या नावानं तो मुकाजीव कापायचा आणि स्वतःचा पोटोबा भरायचा. होय ना रे झिपरू? अरे जो देव जीवाना जन्म देतो, चोचीला चारा देतो, तो का असे मुके जीव कापून खाईल? आजोबा, देवाला काही नको असतं. त्याला फक्त तुमचं प्रेम आणि तुमची नितांत भक्ती तेवढी हवी असते. तुमचं म्हणणं पटतं मास्तर, पण हे रीतिरिवाज सुटत नाहीत. मग आता काय करायचं मास्तर? पण का हो मास्तर, हे असं का बरं होतंय? हा सगळा निसर्गाचा खेळ आहे वैदू बाबा. तो कधी मुसळधार पावसानं सारं रान ओलं चिंब भिजवून टाकतो, तर कधी कधी असा हा रुसून बसतो. मास्तर, पावसान डोलं वटारलं. लोकांची काम धंदा नाही, खावाला अन्न नाही, पिवाला पाणी नाही. सगळीकडे अवकला पसरली आहे. हे का मला दिसत नाही आजोबा? रोज सकाळी झाडावर बसून पाखरांनी जसा किलबिलाट करावा, तसाच ती शाळेतली पोरं पारावर बसून रोज किलबिलाट करायची. ती शाळा आता ओस पडलेली आहे. गावातले लोक वस्ती सोडून जायला निघाले. हे सगळं पाहिलं की काळीच कसं पिळवटून निघतं. खरं आहे मास्तर, पण आता काय करायचं? मी आता तालुक्याला जायला निघालोय ते तेवढ्यासाठीच. दुष्काळ पडला की सरकार गोरगरिबांसाठी दुष्काळी कामं सुरू करतं.
तसं काही आपल्याकडे घडणार आहे किंवा काय याची मी प्रथम चौकशी करणार आहे. तसं जर काही होणार असेल तर इथल्या लोकांना कामं मिळावीत म्हणून मी प्रयत्न करणार आहे. पण समजा तसं काही होणार नसेल तर जिथं दुष्काळी कामं सुरू असतील तिथं आपल्या लोकांना कामं मिळतील का याची मी प्रथम चौकशी करणार आहे. त्यासाठी आज मी विकास अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहे. लय उपकार होतील मास्तर बघा. अरे उपकार कसले त्यात. गोरगरिबांच्या पोटात जर 2 घास माझ्यामुळे पडले तर एका अर्थी पुण्यच माझ्या पदरी पडलं असं नाही का होणार. बर येतो मी. डॉक्टर बघा हो, काय झालं माझ्या बॉबीला. शकुजी तुम्ही खूप घाबरता हो. अहो तिला काही सुद्धा झालेलं नाही. नाही कसं, काल 2-3 शिंका आल्या तिला. अंग सुद्धा सरा तापल्यासारखं वाटत होतं. ठीक आहे, तपासतो मी तिला. हा श्वास घे बेटा. श्वास घे. घे श्वास. घे श्वास. अरे पुरुषोत्तम तू ये ये ये. काय शकुताई, कशी आहेस तू? ठीक आहे. अरे बॉबीला काय झालं? बरं नाहीये रे तिला. का काय झालं? सारखी आजारी असते. बघ कशी मलूल दिसते. काही मलूल दिसत नाही मला. तुझं आपलं काहीतरीच बघ शकुताई. अगं मुलांची जात आत्ता उड्या मारत जाईल बघ ती. हे बॉबीसाठी मी काय आणलंय बघितलंस का तू? झकास पेरू आणलेत मी. अरे अरे पेरू देऊ नको तिला. खोकला होईल ना. काही खोकला होत नाही. काहीतरी जमलं तुझं. हो तर त्या डॉक्टरना विचार. काय डॉक्टर खरं का नाही? हे पहा, फळ खाणं केव्हाही चांगलंच, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मात्र होऊ देऊ नये. द्या 1-2 फोडी तिला, खाऊ द्या. बघा पुन्हा बोलवावं लागेल तुम्हाला. थांबा पेरू कापून आणते तुझ्यासाठी. बरं का डॉक्टर, मी इथं शकुताईकडे येताना नेहमी आमच्या आदिवासी भागातला रानमेवा आणत असतो. पण आता या दुष्काळी दिवसात कुठला आलाय रानमेवा? अहो झाडाला एक पान सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. नाहीतर अहो बोराच्या करवंदाच्या पाट्याच्या पाट्या आणल्या असत्या मी. पुरुषोत्तम आजोबा पुढच्या वेळी नक्की आणा. हा आणीन, जरूर आणीन. घे बॉबी घे. पुरे. अगं मला कशाला शकुताई? बर घ्या ना. वाह. बरं का डॉक्टर, हे पेरू आमच्या आदिवासी जंगलातले नाहीत बरं का. इथलेच तुमच्या बाजारातले आणलेत. गोड आहेत. गोड आहेत? कोण गोड आहेत? पेरूही गोड आहेत आणि पेरू आणणारेही गोड आहेत. डॉक्टर हा पुरुषोत्तम माझा भाऊ, म्हणजे मानलेला. लहानपणापासून आम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकलो. लहानपणापासून हा असा हुशार आणि ध्येयवादी. तेव्हा तो झाला मास्तर आणि मी लागले संसाराला. पण मला अधूनमधून भेटून गेल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. मी इथं उगाच येत नसतो डॉक्टर. या तुमच्या शकू आजी कितीही गडबड्या बडबड्या असल्या ना तरी मला ना अत्यंत प्रेमळ आहे. मी इथं आलो ना की मला अगदी चांगलं चुंगलं इतकं भरपूर खायला घालतात की मला अगदी नेहमी नेहमी इकडे यावंसं वाटतं बघा. म्हणून तर इथं येतो मी. काही का असे ना, तू आलास ना की 4 घटका अगदी आनंदात जातात माझ्या. एकुलता एक पोर
तो 7 समुद्रापलीकडे. एवढा मोठा फ्लॅट आहे, भरपूर पैसा आहे, नवरा बायको दोघंही खूप कमवत आहेत अमेरिकेत. पण उपयोग काय त्याचा? मला मुलाचं सुख नाही आणि बॉबीला आई बापाची माया नाही. लेकराला एकटं ठेवून गेले आहेत माझ्याकडे. काय म्हणायचं या मुकुंदाला? मुकुंदा म्हणजे बॉबीचे वडील, बरं का डॉक्टर? हो, माहित आहे मला. आपण कुठे असता? मी आदिवासी भागात शिक्षक आहे. फार निसर्गरम्य भाग आहे तो. स्वच्छ मोकळी हवा, आजूबाजूला डोंगर, गर्द झाडी आणि शांत वातावरण. मला फार आवडतं ते ठिकाण. अहो मग यांना घेऊन जा ना तिकडे, बॉबीलाही बरं वाटेल. अहो मी किती वेळा शकुताईला सांगितलं, पण तिला पटतच नाही ना. मला मात्र यायला आवडेल. असं म्हणता? मग जरूर या, पण सध्या मात्र नको. का बरं? पाऊस नाही, प्यायला सुद्धा पाणी नाही. प्यायला सुद्धा पाणी नाही? नाही, फार वाईट परिस्थिती आहे त्या लोकांची. सरकार दुष्काळी कामं सुरू करतंय असं कळलं तेव्हा म्हटलं आमच्या भागातल्या आदिवासी लोकांना काही काम मिळतं का पाहावं, म्हणून इथल्या विकास अधिकाऱ्यांना भेटायला म्हणून आलोय. चला, मी पण येतो तुमच्या बरोबर. तुम्ही सुद्धा येता? हो. चला, 1 से 2 भले. काय येतो का शकुताई? अरे जेवून तरी जा. नाही नाही, आता जेवत नाही ग, उशीर होईल मला. बॉबी कुठे गेली? ए बॉबी, निघालो का मी? पुरुषोत्तम आजोबा, नका ना जाऊ. अरे वा, न जाऊन कसं चालेल? अगं गेलं पाहिजे मला. तिथं की नाही तुझ्यासारखीच एक दुसरी बॉबी आहे, माझी वाट पाहत असेल ना ती. फार लाडकी आहे ती माझी. तिचं नावच आहे मुळी लाडी. नाही दाणा नाही पाणी, लाडी झाली केविल वाणी, लाडी झाली केविल वाणी, लाडी झाली केविल वाणी. आय लय भूक लागली ग. काय देव तुला, काय पण नाही घरान. आंबोन दे. ते पण संपलं. बघ तरी. काय पण नाही याच्यात. पण आज्याकडे जाऊ. त्याच्याकडे जाऊन तरी काय मिळणार? चल म्हणते ना. लय भूक लागली र, काहीतरी खावा लागेल. काय पण नाही र लेकरा. थांब, आणतो काहीतरी.
आजा हे लय करू लागतं र. तसंच खावाचं पुरी. यानं भूक लागत नाही, भूक मरते. अरे चला बाबा, चला लवकर. अरे काय दिवस आले बाबा, गाव सोडून जायची वेळ आली. काम काढलं म्हणतात, काय मिळालं तर बघायचं. चला आता काम केल्या कसं भागलं आपलं. चला चला लवकर लवकर. बारक्या, तू पण चल आमच्या बरोबर. काय मिळेल ते खाऊ. लाडीला पण सोबत होईल. 4 आटानं तुला पण रोजगारी मिळेल. नाही, त्याला शाळात ना करायचा नाही, आणि लाडीला पण शिकवायचं. पण बा, आपल्याला आता काम मिळालं तर गाव सोडून जावं लागणार. म्हणजे लेकराची ताटातूट होणार. काय नाही शिकवायचं लेकरांना. पोरी आपली इदायना कशा पायी झाली. आम्ही शिकलो असतो तर आजी लायली नसती. डोंगराच्या पायथ्याला भाताचा शात होता. सावकारानं कोऱ्या कागदावर अंगुठा घेतला आणि उभा शेत खाल्ला.
उद्या जिंदगीभर एट बिगारी करावी लागली मला. एखाद्यानं नाही म्हटलं तर गुरासारखे बडवायचे त्याला. तुझा नवरा तापानं फनफनला होता, कामावर जायना, तेव्हा त्याची शेंडी पायाच्या अंगठ्याला बांधली आणि चापकानं फोरला त्याला. लई सोसलं पुरी, लई सोसलं. हा आता सरकारच्या कायद्या कानूनानं थोडी मोकळीक जायली, पण शिक्षण नाही. आणि शिक्षण नाही म्हणून पोरी लई नडतय. तेव्हा पोरासनी शिकवलंच पाहिजे. बारकुला पण बोर्डिंगातच राहू दे आणि लाडीला पण शहरात पाठवायची. मास्तर भाऊनं कबूल केलाय मला. त्याच्यावर लई जीव आहे त्याचा, लई जीव आहे. मग काय शकूताई, त्या लाडीला आणू ना मग मी. आण रे बाबा, कितीदा सांगू तुला. मला सुद्धा कामाला मदत होईल आणि बॉबीला पण मैत्रीण मिळेल. पण पुरुषोत्तम आजोबा माझी एवढीच आहे ना ती. हो हो आहे तुझ्या एवढीच ग, पण तुझ्यासारखी गोरी पान मात्र नाही. हो पण गोरी नसली तरी गोड मात्र आहे. मग लवकर आणा तिला, मी आणि ती खूप खूप खेळू. अगं लवकरच काय, 1-2 दिवसात घेऊनच येतो बघ तिला. लाडी शहरात चालली, माय कासावीस झाली. लाडी शहरात चालली, माय कासावीस झाली. मागे पाहे वळुनी डोळा दाटले हो पाणी. मागे पाहे वळुनी डोळा दाटले हो पाणी. अशी ताटातूट झाली, अशी ताटातूट झाली. मायलेक दुरावली, मायलेक दुरावली. लाडी शहरात चालली, माय कासावीस झाली. लाडी शहरात चालली, माय कासावीस झाली. लाडी शहरात चालली, लाडी शहरात चालली, लाडी शहरात चालली. मग टिंकून स्पायडरमॅनला पत्र लिहिलं. चक्क स्पायडरमॅनला? तिनं काय लिहिलं माहितीये? काय? स्पायडरमॅन, तू जगातली एवढी हिमतीची कामं करतोस, लोकांना सुखी करतोस, मग माझंही एक काम करून टाक. कोणतं काम? तिनं लिहिलं, स्पायडरमॅन जगातली सगळी गरिबी नष्ट कर. बाप रे, सगळ्या जगातली? पण टिंकूला स्पायडरमॅनचा पत्ता कुठे ठाऊक होता, पण ती काळजी करत बसली नाही. मग तिने एक लिफाफा घेतला आणि काय लिहिलं माहितीये? काय? अगं तिनं असं लिहिलं, प्रति पोस्ट मास्तर, हे पत्र स्पायडरमॅनला देणं. पोस्ट मास्तरांनी जेव्हा हा लिफाफा बघितला तेव्हा त्यांना देखील प्रश्न पडला, शोधायचा कुठे हा स्पायडरमॅन? टीव्ही. ये पुरुषोत्तम.
बस रे बाळा, बस. बाबी कुठे गेली? बाबी, अगं बॉबी, अगं पुरुषोत्तम आजोबा आलेत. आजोबा ये. आजोबा माझ्यासाठी खाऊ आणला? खाऊ? यावेळी काही खाऊ नाही आणलं तुझ्यासाठी, पण तुझ्यासाठी एक फक्कड मैत्रीण घेऊन आलोय मी. कुठे आहे ती? लाडी कुठे गेली? ती काय तिथे लपली आहे. ए लाडे, अगं तिकडे काय करतेस? इकडे ये लवकर. लाडे चल ना, चल ना, चल. ये बाळ ये. अगं लाजू नकोस. लाडी ना तू? मी बॉबी. पुरुषोत्तम आजोबांनी तुझ्याबद्दल मला खूप खूप सांगितलंय. अगं लाडे, बाबीचे पुरुषोत्तम आजोबा म्हणजे आपल्या गुरुजी बरं का. अरे पुरुषोत्तम, हा चुणचुणीत पोरगा कोण? हा ना, हा बारकू, या लाडीचा भाऊ. इथेच वनवासी आश्रमात असतो. लाडे, जाऊ मी आता? अरे घाई काय, सावकाश जा. हातपाय धु, काहीतरी खा, मग जा. इथे परकेपणा नाही मानायचा, हे आपलंच घर समजायचं बरं का. हो काय मॅडम, काय म्हणते आमची बॉबी? अभ्यासात प्रगती चांगली आहे. छान. आता तुमच्यासाठी एक नवीन विद्यार्थिनी आणलेली आहे मी, हिला पण शिकवा. गरीबा घरची लेक आहे, तेव्हा तुम्हाला शिकवणीचे पैसे मात्र मिळणार नाही. अर्थात हवेच असले तुम्हाला तर मी माझ्याकडून अजून काहीतरी देत जाईन तुम्हाला. तुम्ही काय देणार? का? करवंद, बोर, जांभळ असं काहीतरी देत जाईन की अजून मधून. ती तर तुम्ही नेहमीच देता. बर, शिकवीन मी तिला सुद्धा. येऊ मी? या. नमस्कार. शकू आजी येते. हा या. टाटा बॉबी. अच्छा अच्छा. अरे वा, या पोह्यांच्या नुसत्या वासानच तोंडाला पाणी सुटलंय आणि भूक सुद्धा ती सपाटून लागली मला. अरे पोटभर खा. खाणारच आहे. भरपूर केले. हो, ते दिसतायतच म्हणा. ती मुलं कुठे गेली? अरे से उभे काय राहिला असा? अरे अरे अरे, असे खाली उठे बसलाय. खुर्च्यावर बसा ना. बस लाडी माझ्या शेजारी. घे पाणी घे. हा आमचा टीव्ही. कंचा तो कुत्रा.
तसं नाही ग, याला टेलिव्हिजन म्हणतात. इजन जाऊन दे, तुला नाही कळायचं ते. हा आमचा टेप रेकॉर्डर. म्हणजे काय? म्हणजे याच्यात कॅसेट लावली की गाणं ऐकायला येतं. हा म्हणजे फोनू. जत्रण पाहिलंय मी. बरं ऐक. लाडी, ही सुझी घे तुला. ही सुशी मला. सुशी नाही ग, सुझी. आणि हे बघ काय. दोघी खेळात रमलेले दिसतंय. हे लाडे, निघतो बरं का आम्ही. लाडे, जातो मी. माझं बोर्डिंग इथंच आहे. घेऊन जाईन तुला एकदा. नीट राहा. अरे तू काही काळजी करू नकोस. तू चल बरं का भाभी. येतो. हा बरं शकुताई, भेटतो नंतर. अच्छा. अगं कुठे निघालीस? मी जरा बाहेर जाऊन येते. अगं पण कुठे? अगं त्याकरता बाहेर जायला नको. आपल्याकडे बाथरूम आहे ना. असं बाहेर जायचं नसतं. पण आमच्याकडे बाहेरच जात्यात. पण इथं जायचं नाही. हा साबण. साबण? साबण म्हणजे? अगं या साबणाने हातपाय धुवायचे असतात. साबणानं? आमच्याकडे तर पाण्याने हातपाय धुत्यात. हो ग, पाण्यानेच हातपाय धुवायचे असतात. पण हा साबण लावून. पण इथं वर पाय कसे धुणार? पाय इथे नाही धुवायचे. पाय आतमध्ये धुवायचे, नळाखाली. नळ? नळ म्हणजे? चल दाखवते तुला. हा नळ, याला पाणी येतं. अगं मग नळ काय म्हणतीस? झरा म्हण की. तुमच्याकडे झराला पाणी हाय? आमच्याकडचे समधे झरे सुकले दुष्काळात. आमच्याकडे भरपूर पाणी असतं नळाला. हे असं उघडायचं. आणि हा उघडला म्हणजे तुम्ही भिजलात ना गार पाण्यात. हा लाडे, अगं काय हे. तू भिजलीस आणि तिला सुद्धा भिजवलंस ना. जा बाबी, सर्दी होईल ना तुला. कपडे बदलून ये आणि तिला पण कपडे बदलायला दे. काय हे अगं, कसं वळण लावायचं या पोरींना. काय आहे अगं बाई. अगदी पोरांना वळण लावत नाहीत अलीकडे. माय आठव काढते, पाणी डोळा भरून येते. माय आठव काढते, पाणी डोळा भरून येते. लाडी माझी दूर गेली, कारे ताटा तूट केली. लाडी माझी दूर गेली, कारे ताटा तूट केली. कारे ताटा तूट केली. माय आठव काढते, पाणी डोळा भरून येते. माय आठव काढते, पाणी डोळा भरून येते. माय आठव काढते, माय आठव काढते. माय आठव